मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 19 पासून 21 पर्यंत. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व झंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व झंग खाऊन नाश करत नाही व चोर घर फोडून करत नाही व चोरी करत नाहीत. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचं मनही लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावांनी आणि बहिणींनो, सामान्यपणे आपण ह्या पृथ्वीवरती आपल्या मुलांबाळांसाठी आपण संपत्ती साठवत असतो. प्रत्येक मनुष्याचं हे ध्येय असतं की एकदा का जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, शिक्षण झालं की ते आपल्या नोकरी धंद्यासाठी कामाला लागतो. कशासाठी? तर आपल्याला जमीन पाहिजे, घर पाहिजे, जमीन जायदाद पाहिजे, संपत्ती पाहिजे, ह्यासाठी प्रत्येक मनुष्य धडपड करत असतो. पण ह्या वचनामध्ये प्रभू येशू सांगत आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तर तेथे कसर लागेल व जंग लागेल. पहिल्या जमान्यामध्ये ज्या वेळेला माणसे संपत्ती आणि पैसे गोळा करायचेत, पण ते ठेवण्यासाठी घरामध्ये ठेवली तर चोर येईल म्हणून ते जमिनीमध्ये पुरून ठेवायचेत. हालेलुया. तर जमिनीमध्ये पुरले किंवा लोखंडाच्या भांड्यात पुरलं तर गंज लागतो, किंवा जास्ती दिवस पुरलं तर तिथे कसर लागते आणि ते पैशाचा नाश होतो. आणि घरामध्ये ठेवलं तर चोर येतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनामध्ये प्रभू येशू सांगत आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तर तिथे कसर व जंग लागेल आणि चोर घरफोडी करून नाश करतात किंवा पैसे घेऊन जातात. हालेलुया, हालेलुया. तर आपल्यासाठी संपत्ती कुठे साठवायची आहे? स्वर्गात साठवा. हालेलुया, हालेलुया. कारण आपण जे काय कमवतो, घर, धंदा, गाडी, जे काही, पण त्याला कसर लागेल. तर आपली जमा आपण कुठे करायची आहे? स्वर्गात करायची आहे. तर आपण काही दिवसासाठी इथे पाहुणे आहोत. काही दिवसासाठी म्हणजे कोण 60 वर्ष किंवा कोण 80 किंवा 100 कोण आता गाठत नाही. आपण काही दिवसासाठी पाहुणे आहोत. पण आपण जी काही धडपड करतो, पैसे, जमीन पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, म्हणून या वचनामध्ये लावलं आहे की तिथे कसर व गंज लागेल. त्याच्यासाठी तुम्ही काय करा? आपली संपत्ती स्वर्गात साठवा. तर मेल्यानंतर ती कामाला येईल. मेल्यानंतर म्हणजे 2च रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. हालेलुया. आपण काही दिवसासाठी पाहुणे आहोत, पण मेल्यानंतर आपल्याला आपली ही संपत्ती जी आपण धडपड करत आहे ती आपल्याला स्वर्गात कशी मिळेल? हालेलुया, हालेलुया. आपण इथे घर बांधतो, गाडी, बंगला, जे काय आहे आपलं सर्व, ज्यासाठी आपण धडपड करतो, पण मेल्यानंतर आपण काय ते संगती घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. ते आपले इथंच राहणार, सर्व काय इथेच राहणार. त्यासाठी प्रभू येशू सांगत आहे की तुम्ही स्वर्गात संपत्ती साठवा, तिथे कसर लागत नाही. हालेलुया. किंवा गंज लागत नाही, किंवा तिथे चोर येऊन घरफोडी पण करत नाही. तर तिथे तुमची जमा करायची आहे. मग तिथे जमा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला ती सर्व खरी संपत्ती आपल्याला स्वर्गात जमा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? म्हणून येशू सांगत आहे की तुम्ही जी काही संपत्ती साठवता, तर तुमची स्वर्गात जमा करण्यासाठी गरिबांना दान द्या. हालेलुया. दान धर्म करा शिका. हालेलुया. तुम्ही जे काय कमवता आणि कामावून घरी आल्यानंतर मुलांना काय खाऊ घेऊन येता, किंवा रस्त्यामध्ये जे काय बसलेले असतात त्यांना तुम्ही 10 रुपये किंवा 20 रुपये टाकता, तर ती जमा तुमची वरती स्वर्गात होईल. हालेलुया, हालेलुया. हे तुम्ही म्हणाल स्वर्गात कसे पैसे जमा करायचे? तर प्रभू येशूने त्याच्यावरती एक गोरगरिबांसाठी तुम्ही मदत करा. हालेलुया. देवाच्या दानासाठी, देवाचं कार्य असतं तिथे दान करा. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुमची संपत्ती कुठे जमा होईल? स्वर्गात होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे स्वर्गात पैसे साठवण्यासाठी आपल्याला अकाउंट खोलायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही म्हणाल इथे जमा करायचे असतात. पहिल्या जमान्यामध्ये असे जमिनीमध्ये पुरून ठेवत होते, पण आता बँकेमध्ये ठेवतात. त्याच्यासाठी तुम्ही जे काही कमवता पैसे, तर तुमची वरती स्वर्गात जमा केली पाहिजे. हालेलुया.
कारण मेल्यानंतर आपल्याला ती कामाला येणार आहे. हालेलुया. आपण काही दिवसासाठी पाहुणे आलो, कारण दोनच रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. म्हणून काही लोक शिकवतात की 84 युग फिरल्यानंतर माणसाचा जन्म येतो आणि माणसाच्या जन्मात पुण्य केलं तर तुम्ही स्वर्गात जाल. तर बायबल स्पष्टपणे सांगत आहे की जर तुम्ही देवाचा हात पकडला, हालेलुया, पापी मार्ग सोडला आणि पापाची क्षमा मागायली आणि तुम्ही नीतिवान म्हणला तरच तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. हालेलुया. स्वर्गात जाण्याचा एकच रस्ता आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. कारण प्रभू येशूने मानवाच्या उद्धारासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. मानवाला वाचवण्यासाठी तो आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशू माणसाचं मन बदली करण्यासाठी आलेलं आहे. आणि जे लोक येशूवरती विश्वास ठेवतात, हालेलुया, त्याचं तारण होतं, त्याला पापाची क्षमा मिळते. हालेलुया. हालेलुया. आणि तो काय जो दान धर्म करतो, तुम्ही इकडे येशूकडे आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही देवाची वचनं पाळता, देवाची वचनं ऐकता आणि त्यानुसार तुम्ही वागता, हालेलुया, किंवा तुम्ही बाहेर गेल्यानंतर गरिबांना दान देता किंवा कोण भुकेलेले आहे त्यांना खायला देता, तर ती जमा तुमची वरती होणार आहे. हालेलुया. म्हणून येशू म्हणत आहे की तुम्ही इथे प्रीतीवरती धन साठवू नका. हालेलुया. हालेलुया. कारण जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मनही लागल. हालेलुया. आता काही लोकांनी बायकांनी दागिने घातले असतील, हालेलुया, तर त्यांचं मन इकडे आहे का? दागिना आहे का? हालेलुया. हालेलुया. का कुठे रस्त्यामध्ये पडला आहे? हालेलुया. किंवा कोणी पाकिटमध्ये 2 लाख आणले असतील तर सारखं बघणार पाकिट आहे का खिशात. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे की जिथे धन आहे तिथे तुमचं मनही लागेल. हालेलुया. कुणाचा 50,000 किंवा लाखाचा मोबाईल असेल तर तो सारखा बघणार खिशात मोबाईल आहे का. हालेलुया. हालेलुया. किंवा बाहेर गाडी उभी आहे का व्यवस्थित, हालेलुया, व्यवस्थित पार्किंग केलं का. म्हणून इथे लिहिलेलं आहे की जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही लागल. म्हणून बायबल स्पष्ट सांगत आहे की तुमचं मन आणि जीव परमेश्वरावरती लावा. हालेलुया. तुमचं मन आणि जीव परमेश्वरावरती लावा, मग देवाकडून तुम्हाला सर्व काय मिळेल. पण काही लोक काय करतात, कुत्र्या मांजरावरती प्रेम करतात. हालेलुया. कुत्र्याचा बड्डे करतात. हालेलुया. गायीचे ढवाळे जेवण करतात. हालेलुया. हालेलुया. तर तुमचं मन आणि जीव कुठं आहे? तुमचं लक्ष कुठं आहे? तुमचं लक्ष, मन देवावरती नाही. देवाच्या वचनाचं तुम्ही पालन करत नाही. तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्ही काय करता हे तुम्ही आत्मसात करा. हालेलुया. की तुम्ही खरोखरच देवाची वचनं पाळत आहात की नाही. हालेलुया. देवाच्या वचनानुसार चालता की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये लिहिलं आहे की आपली खरी संपत्ती, इथे तुम्ही जी काय गाडी, बंगला, घर बीर आहे ते मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये जे थोडं सोनं टाकतात तो जाळणारा ते पण काढून घेतो. कारण मी स्वतः पाहिलेलं आहे म्हणून बोलत आहे. हालेलुया. 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 असे आहे. म्हणून आपलं मन कुठं लावलं पाहिजे? देवावरती लावलं पाहिजे, देवाच्या वचनावरती लावलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येतात. देवाचे आशीर्वाद पाहिजे असतील तर आपलं मन आणि जीव परमेश्वरावरती लावला पाहिजे. आपण ज्या वेळेला ते देवाची वचनं ऐकतो आणि बाहेर गेल्यानंतर कोण भुकेलेला असेल किंवा रस्त्यावरती कोण पडलेला असेल तर त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. कुणाचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. हालेलुया. किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला नेला पाहिजे. त्याला काय कमतरता असेल किंवा तुमच्या बाजूचा भुकेलेला आहे तर त्याला खायला द्या. ताणेला असेल त्याला प्यायला पाणी द्या. हालेलुया. असं केलं तर तुमची संपत्ती स्वर्गात साठेल. हालेलुया. हालेलुया. कारण मेल्यानंतर ती कामाला येणार आहे. काय म्हणतात, आपण येशूवरती विश्वास ठेवला मग आपल्याला सर्व काय मिळेल. हालेलुया. हालेलुया. येशू इथं सांगत आहे की तुमची स्वर्गात संपत्ती साठवा. हालेलुया. तिथे कसर लागत नाही. हालेलुया. हालेलुया. तिथे गंज पण लागत नाही किंवा तिथं चोरी पण होत नाही. अशा ठिकाणी आपण जमा केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाची वचने पाळत आहात की नाही हे तुम्ही पहा. तुम्ही दुसऱ्यांची सेवा करता का. हालेलुया. हालेलुया. सेवा करणे म्हणजे एखाद्याला कोण जास्ती सिरियस आहे किंवा त्याची सेवा केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. त्याला जी काय आपली मदत पाहिजे ते आपण मदत केली पाहिजे. हालेलुया. बायबलमध्ये पहा की इथे एक बंधू शिबिरला आला होता आणि त्याची कांगदुखी आणि कंबर दुखत होती.
भरपूर वेदना होत होत्या. त्याने शिबिरमध्ये भाग घेतला. 2 दिवस त्याने वचनं ऐकली आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला प्रार्थना झाली सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याने दुपारी प्रवचन ऐकताना असतानाच त्याला आतून प्रेरणा झाली. हालेलुया. तू जे काय आहे ते दानपेटीत टाक. हालेलुया. तू जे काय दान आहे तुझ्याकडं ते दानपेटीत टाक. हालेलुया. प्रवचन संपल्यानंतर ते उठला आणि ते दानपेटीमध्ये त्याने ते पैसे टाकले. त्या क्षणी त्याला स्पर्श झाला आणि त्याची अंगदुखी आणि कंबरदुखी एका क्षणात निघून गेली. हालेलुया. हालेलुया. कारण त्याच्यासाठी प्रार्थना पण केली नाही किंवा त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना पण केली नाही, पण त्याने देवाची वचनं ऐकली. हालेलुया. आणि त्याचं परिवर्तन झालं. हालेलुया. हालेलुया. त्याचं परिवर्तन झालं आणि त्याने दान केलं. त्या क्षणी प्रभू येशूचा त्याला स्पर्श झाला. कारण परमेश्वर पाहत असतो तुम्ही काय करता, तुम्ही देवाची वचनं पाळता की नाही. म्हणून येशू ज्या वेळेला मंदिरामध्ये उभा होता आपल्या शिष्यांबरोबर, त्यावेळेला तिथे काही लोक दान टाकत होते. हालेलुया. हालेलुया. काही लोक 1000 असतील तर 500 टाकत होते. हालेलुया. 500 असेल तर 100 टाकत होते. लाखो असेल तर 1.5 लाख असेल तर लाख रुपये टाकत होते. म्हणजे आपल्या घर खर्चासाठी साठवून ठेवत होते आणि बाकीचे पैसे टाकत होते. हालेलुया. आणि तिथे एक विधवा बाई आली आणि तिने दिवसभर जे काय कमवलं होतं 2 दमडी, हालेलुया. हालेलुया, ते सर्व तिने त्या दानपेटीमध्ये टाकलं. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला, तिथे उपस्थित आणि शिष्यांना म्हणाला की सर्वात जास्ती दान त्या विधवा बाईने टाकलेलं आहे. हालेलुया. सर्वात जास्ती दान ते यानं टाकलेलं आहे. हालेलुया. त्यावेळेला काही लोक आश्चर्यचकित झाले असतील, आम्ही लाखो रुपये 2 टाकले आणि हिनं 2 डबणे टाकले, तर हा बोलत आहे हिनं सर्वात जास्ती टाकलं. हालेलुया. हालेलुया. कारण तिनं जे काही कमवलं होतं, संध्याकाळची तिनं आशा बाळगली नाही की मी आता कमवलेलं आहे, मी 2 दमडी टाकली तर मी संध्याकाळी कशी जेवेन. हालेलुया. तिनं दुर्लक्ष केलं. जर मी काय 2 दमडी टाकले आणि त्या 2 दमडीमध्ये जर कुणाला बायबल घेण्यासाठी मदत मिळाली आणि कोणी बायबल घेतलं आणि त्या माणसाचं तारण झालं, त्याचा उद्धार झाला, तर त्याचं प्रतिफळ मला मिळेल. हालेलुया. हालेलुया. त्याचं प्रतिफळ मला मिळेल. त्या विश्वासाने ते संध्याकाळी मला जेवण मिळेल का अशा तिने आशा केली नाही. हालेलुया. तिने दिवसभर जे काय कमवलं होतं ते सर्व तिने दानपेटीत टाकलं. म्हणून येशू म्हणला की तिने सर्वात जास्ती दान टाकलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर माणसाचं अंतःकरण पाहत असतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर माणसाचं अंतःकरण पाहत असतो की खरोखरच यांनी दान टाकलेलं आहे का, की देवाची वस्त्र पाळत आहेत का, ते गोरगरिबांना मदत करत आहेत का, कोण भुकेलेले आहेत त्यांना खायला देत आहेत का, कुणाला कपडे नाहीत अंगावरती तर तुमच्याकडे 2 आहेत तर तुम्ही त्याला 1 देता का. हालेलुया. हालेलुया. कारण जे काय तुम्ही करता येते ते तुमची जमा वरती होणार आहे, मेल्यानंतर ती कामाला येणार आहे. हालेलुया. मग तुम्ही म्हणाल मेल्यानंतर कोणी पाहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. हालेलुया. येशूचा शिष्य थोमा ज्या वेळेला भारतामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी आला होता. हालेलुया. त्यावेळेला एका राजाला समजलं. हालेलुया. की राजाला वाटलं की हा उत्तम कारागीर आहे. हालेलुया. हालेलुया. राजाला काय वाटलं, हा उत्तम कारागीर आहे. त्यावेळेला त्या राजाने त्या थोमाला बोलवला, त्याचं भव्य स्वागत केलं आणि राजाने थोमाला सांगितलं की मला एक महाल बांधायचा आहे. हालेलुया. आणि त्या राजाने त्या थोमाला नगराबाहेर जागा दाखवली आणि सांगितले या जागेमध्ये मला मोठा महाल बांधायचा आहे, तुला किती पैसे पाहिजे, द्रव्य पाहिजे, मी तुला देतो. किती पैसे द्रव्य पाहिजे मी तुला देतो. आणि मग त्या राजाने त्या थोमाला सांगितलं, द्रव्य आणि पैसे दिले आणि सांगितलं 6 महिन्यामध्ये तू माझ्यासाठी हा राजमहाल बांध पूर्ण कर. थोमानं सांगितलं ठीक आहे. हालेलुया. हालेलुया. ते द्रव्य सर्व पैसे घेऊन थोमा गेला आणि त्याने गोरगरिबांना ते पैसे वाटून टाकले. हालेलुया. हालेलुया. त्याने जे काय पैसे राजाकडून घेतले होते, धन दौलत, ती जे गरीब होते, जे अनाथ होते, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांना त्याने ते वाटून टाकले. आणि काही दिवसाने राजाला समजलं. त्यावेळेला राजाने थोमाला बोलवलं आणि सांगितलं तू माझ्यासाठी महाल कुठे बांधला आहेस, त्या जागेवरती तर महाल दिसतच नाही.
त्यावेळेला थोमानं सांगितलं, राजाजी मी तुमच्यासाठी तर महाल बांधलेला आहे, पण ते तो इथे नाही तर ते स्वर्गात आहे. तुम्ही मेल्यानंतर ते तुम्हाला कामाला येईल. हालेलुया, हालेलुया. तो मेल्यानंतर ते तुम्हाला कामाला येईल. त्यावेळेला राजाला राग आला, त्याने थोमाला पकडला, साखळदंड बांधले आणि त्याला मृत्यूदंडाची आज्ञा थोटवली आणि सांगितलं याला कैदीमध्ये ठेवा, आपण दुसऱ्या दिवशी याला आपण सजा देऊया. हालेलुया. आणि त्या रात्री त्या बंदीशाळेमध्ये थोमाला ठेवण्यात आलं आणि त्याच रात्री राजाचा भाऊ मरण पावला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. राजाचा जो भाऊ होता, त्याचा आवडता भाव, ते मरण पावला आणि देवदूतांनी त्याचा आत्मा स्वर्गात घेऊन गेले. आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गातलं सर्व दृश्य देवदूत त्याला दाखवत होते. स्वर्गात सर्व सोनेच होतं, जीवनाची नदी तिथे वाहत होती, एका झाडाला 12 फळं होते. हे सर्व देवदूत दाखवत होते. आणि जे काय माणसांनी विश्वास ठेवला होता, ज्या लोकांनी विश्वास ठेवला होता, ज्यांनी दान धर्म केला होता, त्यांचे बंगले तो देवदूत त्याला दाखवत होते. आणि राजाचा बंगला आला, त्यावेळेला त्याने पाहिलं की हा सुंदर बंगला आहे, हा मला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. राजाचा भाऊ म्हणला, हा सुंदर सर्वात चांगला बंगला आहे, हा मला पाहिजे. त्यावेळेला देवदूत बोलले, हा बंगला तुला मिळणार नाही, कारण हे तुझ्या भावासाठी थोमाने इथे बांधलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुझ्या भावासाठी थोमाने इथे बांधलेला आहे. त्यावेळेला तो भाऊ लगेच देवदूतांना म्हणाला, ओ माझा भाव तर त्याला उद्या सजा देणार आहे, मी तुमचा विनंती करतो की लवकरात लवकर मला प्रीतीतलावरती घेऊन जा. हालेलुया. कारण दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर थोमाला भाऊ मृत्यूदंडाची सजा देणार आहे. हालेलुया. आणि त्याचे देवदूतांनी सांगितलं ठीक आहे, आणि त्याला खाली पृथ्वीतलावरती घेऊन आले. त्याचा आत्मा त्या शरीरामध्ये गेल्यानंतर सकाळी ते उठला आणि राजाने पाहिले की माझा भाव जिवंत झालेला आहे. त्याला आनंद झाला, त्याने मिठ्या मारल्या. हालेलुया. आणि मग सर्व हकीकत त्या भावाने सांगितली की खरोखरच राजाचे तुमच्यासाठी थोमाने स्वर्गामध्ये महाल बांधलेला आहे, मी बघून आलो, अति सुंदर आहे, सर्वात चांगला महाल आहे. हालेलुया. राजाला हे समजलं. त्यावेळेला राजाने लगेच थोमाला शिपाई पाठवून त्याला बाहेर काढला, त्याचं स्वागत केलं. हालेलुया, हालेलुया. आणि त्याला आदर सत्कारासह सोडून दिला. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्या राजाचा भाव म्हणला, ती तुमच्यासाठी तर बंगला स्वर्गात बांधलेला आहे, पण माझं काय, मला तर बंगला नाही. हालेलुया. त्यावेळेला राजा म्हणला की आपलं जे काय द्रव्य आहे ते आपण गोरगरिबांना वाटून टाकूया. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुझ्यासाठी पण वरती स्वर्गात बंगला तयार होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे अशा तऱ्हेने ज्या वेळेला आपण परमेश्वराचं काम करत असतो, हालेलुया, हालेलुया, त्यावेळेला आपला महाल स्वर्गात असतो. कारण येशू म्हणाला होता, मी स्वर्गात जात आहे तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी, मी पुन्हा येणार आहे तुम्हाला नेण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. कारण देवाची जी मुखातून वचनं आलेली आहेत ती आता पूर्ण होत आहेत. हालेलुया. येशू पुन्हा येणार आहे. हालेलुया. म्हणून आपण वरती जायची तयारी करायची आहे, पण वरती जायची नुसती खाऊन पिऊन मजा करून नाही चालत. हालेलुया, हालेलुया. धन दौलत जमा करून, मी असं म्हणत नाही की तुम्ही धन दौलत जमा करू नका, तुम्ही करा, पण त्यातून थोडी भाव तरी गोरगरिबांना द्या. नाहीतर बँकेत ह्याच्यात ठेवले, हालेलुया, किंवा घरी ठेवली तर चोर येईल आणि चोरी करून जाईल, मग ते बघून आटे घेऊन मरून जाल. हालेलुया, हालेलुया. त्याच्यापेक्षा शरीराचा आणि आत्मेचा नाश होऊ नये. हालेलुया. तर आपल्या आत्मेचं तारण झालं पाहिजे. आपला आत्मा स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला तिथे बंगला दिसला पाहिजे. म्हणून वरती संपत्ती साठवा. हालेलुया, हालेलुया. स्वर्गात संपत्ती साठवा, म्हणजे तिथे कसर लागत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही जास्ती पैसे जमा केले तर तुमचं मन तिकडे लागेल. हालेलुया. मग तुम्ही पैसे जमा करण्यापेक्षा तुमचं मन देवाकडे लावा, जीव देवावरती लावा आणि देवाच्या वचनाचं पालन करा आणि पहा देवाचे आशीर्वाद कसे तुमच्यावरती येत आहेत ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या आशीर्वादासाठी देवाच्या वचनाचं पालन करावं लागतं, त्यावेळेला देवाचे आशीर्वाद येत असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येकाने आपापले
जे काय आपण कमवतो, हालेलुया. काही लोक मग इकडे येतात आणि आशीर्वाद येतात, म्हणतात आम्ही भरपूर कमवतो, हालेलुया, आमचा धंदा आहे, बिझनेस आहे, आम्ही भरपूर कमवतो, पण पैसेच उरत नाहीत आणि आमच्यावर कर्ज झालेलं आहे, हालेलुया. असं का होतं? कारण तुम्ही जे काय कमवता, हालेलुया, त्याच्यावरती देवाचे आशीर्वाद येत नाहीत, हालेलुया, हालेलुया. देवाचे आशीर्वाद नसतात. पण जे लोक दान धर्म करतात, गरिबांना देतात, त्याच्या पैशावरती आशीर्वाद येतात. किंवा जे लोक दशांश देतात, हालेलुया, हालेलुया, 10वा हिस्सा देतात, त्यांच्या धंद्यावरती, बिझनेसवरती आशीर्वाद येतात. मग ते कर्जबाजारी होत नाहीत, धंदा चांगला चालतो आणि कर्ज फिटून जातं. म्हणून काही लोक इकडे आल्यानंतर त्यांचं परिवर्तन होतं, हालेलुया, हालेलुया, परिवर्तन होतं आणि देवाच्या वचनाचं पालन करायला ते शिकतात, हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात आमचा धंदा चालत नाही, किंवा धंदा चालतो, भरपूर कमवतो, पैसा टिकत नाही, कारण तुमच्या पैशावरती देवाचे आशीर्वाद नसतात, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जे काय वाईट मार्गानं कमवता ते वाईट मार्गानेच निघून जातात आणि मग तुमच्यावरती कर्ज होतं. त्याच्यापेक्षा इमानदारीने कमवा, हालेलुया. थोडे कमवा पण देवाच्या वचनानुसार कमवा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन दौलत साठवा, गाडी बंगला घ्या, पण तुमचं मन आणि जीव देवाकडे लावा, हालेलुया. त्या गाडी बंगल्यावरती, धन दौलतीवरती लावू नका. जिथे तुमचं धन आहे ते तुमचं मन पण लागेल, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमचं मन देवाच्या वचनावरती लावा. म्हणून बायबलमध्ये दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे. तिमोथेला पहिलं पत्र अध्याय 6 वचन 9 आणि 10 आणि 17 आणि 19. परंतु जिथे धन होईल, धन होऊ पाहता ते परीक्षात, पाशात आणि माणसाने नाशात व विध्वंसात बुडणारे असे मूर्ख माणसासारखे वासनेत सापडतात, हालेलुया, हालेलुया. कारण ज्यांचं मन धनावरती आहे ते परीक्षेमध्ये पडतात, हालेलुया. म्हणजे परीक्षेमध्ये कोण पडला? हालेलुया, यहुदा, हालेलुया. त्याचं धन पैशावरती मन होतं, हालेलुया, हालेलुया. आणि त्याने येशूला पकडण्यासाठी 30 रुपयाच्या चांदीच्या शिक्क्यासाठी त्याचं मन त्या पैशावरती होतं. म्हणून ज्यांचे मन चंचल धनावरती असतं ते परीक्षेत पडतात, हालेलुया. त्यांचा विध्वंस होतो, ते बुडून जातात. असे मूर्खपणाच्या वासनेमध्ये ते सापडतात, हालेलुया, हालेलुया. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं एक मूळ आहे आणि त्याच्या पाठीशी लागणारे प्रत्येक विश्वासपासून बैकून गेलेले आहेत. त्याने स्वतःला खोदून व भुसकून घेतलेलं आहे, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये काय सांगत आहे की कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे, हालेलुया. झाडाचं मूळ जर पाडलं तर झाड पळून जातं, हालेलुया. तसं आपलं जे काय लक्ष लागलेलं आहे ते द्रव्यावरती लागलेलं आहे, पैशावरती लागलेलं आहे. त्यामुळे आपलं मन आणि जीव देवावरती लागत नाही आणि त्यामुळे देवाकडे आपल्याला काही मिळत नाही, हालेलुया, हालेलुया. असे बायबलमध्ये लिहिलेले आहेत की समुद्रातील उचमळलेल्या लाटासारखे लोक असतात, हालेलुया, हालेलुया. ते चंचल असतात आणि अशा चंचल माणसाला देवाकडून काय मिळेल अशी त्याने अपेक्षा बाळगूच नाही, हालेलुया, हालेलुया. तर आपला जीव आणि मन देवावरती लावलं पाहिजे, हालेलुया. देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येतात, हालेलुया. म्हणून या तिमोथेला पत्रामध्ये, हालेलुया, हालेलुया, अध्याय 6 मध्ये 17 आणि 19 पहा. जे खरं जीवन ते बळकट धारण करी पुढील काळी चांगला आधार होईल अशी साठी स्वतःसाठी साठवा. प्रत्येक युगातील धनवाने निक्षून सांगा की तुम्ही अभिमान होऊ नये तर चंचल धनावर आशा ठेवू नका, तर जे जिवंत देव आपणास उपयोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवा. कारण चांगले करावे, सत्कर्म विषय धनवान असा व परोपकारी व दानसूर असावे, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जे धनवान आहेत अशा लोकांना सांगा की जिवंत देव त्याच्यावरती आशा ठेवा, हालेलुया, हालेलुया. धनावरती आशा ठेवू नका, हालेलुया. इथे बायबलमध्ये सांगितलेले धनवानाला निक्षून सांगा की अभिमान होऊन,
हालेलुया. मी कमवलेलं आहे, माझं हे आहे ते आहे, अभिमान ह्या चंचल धनावरती तुम्ही आशा ठेवू नका. तो जिवंत देव आपणावर सर्व काही विपुलपणे देईल, त्याच्यावर आशा ठेवा. हालेलुया. हालेलुया. आणि परोपकारी असा. हालेलुया. परोपकारी म्हणजे त्याने काय मला दिलेलं आहे म्हणून मी त्याला देईन. हालेलुया. त्यात तुम्हाला काय प्रतिफळ? त्याने तुम्हाला 10,000 दिले, मग तुम्ही पण 10,000 दिले, त्यात तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार आहे? हालेलुया. तर परोपकारी असा. परोपकारी म्हणजे तुम्ही जे काय तुम्ही देता ते परत मागू नका. हालेलुया. तुम्ही कुणाला जे काय मदत करता गरिबांना, तर ते परत मागण्याच्या आशेने देऊ नका. हालेलुया. परोपकार करा, म्हणजे माणसावरती परोपकार करा, म्हणजे ती जमा तुमची वरती होईल. दानसूर असा. हालेलुया. हालेलुया. नाहीतर खिशात हात घातल्यानंतर इकडे 100 आहेत, इकडे 50 आहेत, इकडे 10 आहेत. हालेलुया. दानपिशी आल्यानंतर 10 रुपये. हालेलुया. हालेलुया. कारण ज्या मार्गाने तुम्ही द्याल, ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने देव तुम्हाला देणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही जे काय देता ते तुम्ही पाहायचं आहे. हालेलुया. दानसूर असा. दानसूर परोपकार करणारे असा. कोण भुकेलेला असेल त्याला खायला द्या, ताणेला असेल त्याला प्यायला द्या. हालेलुया. कारण न्याय करण्यासाठी येशूच येणार आहे म्हणून मत्तेमध्ये सांगितलेलं आहे. मत्तेमध्ये अध्याय 25 वचन 31, न्याय करण्यासाठी येशूच येणार आहे. येशू म्हणेल, ज्या वेळेला मी भुकेलेलो होतो त्यावेळेला तुम्ही खायला दिलं, ज्या वेळेला मी ताणेलो होतो त्यावेळेला तुम्ही प्यायला पाणी दिलं. हालेलुया. ज्या वेळेला मी बिमार होतो त्यावेळेला तुम्ही पाहायला आला. हालेलुया. ज्या वेळेला मी उघडा होतो त्यावेळेला तुम्ही मला कपडे दिले. त्यावेळेला तुम्ही म्हणाल, प्रभूजी तुम्ही आमच्या घरी तर आलाच नाही, मग आम्ही तुम्हाला खायला कधी दिलं? ताणेलं होतं तेव्हा प्यायला कधी दिलं? हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही ज्या एका माणसाला करता किंवा जो आंधळा आहे, हालेलुया, त्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करता, किंवा जे भुकेलेले रस्त्यावरती आहेत त्याला तुम्ही मदत करता, तर तुम्ही त्याला नाही तर तुम्ही परमेश्वराला करता. हालेलुया. 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 तुम्ही त्याला नाही तर ते परमेश्वराला करता आणि तीच जमा तुमची वरती होत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण न्याय करण्यासाठी येशूच येणार आहे. म्हणून येशू सांगत आहे की तुमची संपत्ती स्वर्गात साठवा. हालेलुया. इथे तुम्ही साठवून ठेवली तर तिथे जंग आणि कसर लागेल. घरामध्ये ठेवली तर चोर येतील. हालेलुया. त्याच्यापेक्षा वरती साठवा, कारण आपण काही दिवसासाठी पाहुणे आहोत. हालेलुया. हालेलुया. कारण 2च रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. हालेलुया. जे देवाची वचनं पाळत नाहीत, हालेलुया, हालेलुया, जे लबाडी करतात, जे अभिमान बाळगतात, वाईट मार्गाने पैसे कमवतात, हालेलुया, त्यांचं लक्ष पैशावरती लागलेलं असतं, असे लोक देवाकडे येत नाहीत. ते देवाच्या वचनाचं पालन करत नाहीत. हालेलुया. लबाडी करणे, खोटे बोलणे, वाईट मार्गाने पैसे कमवणे, लाच देणे, लाच घेणे, दलाली करणे, असे लोक इकडे पाठ फिरवतात. हालेलुया. हालेलुया. का पाठ फिरवतात? तर आम्हाला हे सर्व सोडायला लागेल. आणि मेल्यानंतर तुम्हाला ते जे काय तुम्ही जमा करता किंवा वाईट मार्गाने कमवले ते तुम्ही वरती घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या विरुद्ध वागला तर तुम्ही सैतानाचं रात्रंदिवस ऐकला तर मेल्यानंतर तुम्ही सैतानाबरोबर नरकात जाणार आहात. हालेलुया. 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 पण जर तुम्ही देवाची वचनं पाळली, देवाच्या वचनानुसार चालला, कधीही मरण आलं, हालेलुया, तर न्यायाच्या वेळेला तुमचा आत्मा आनंदकाल स्वर्गात घेतला जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपलं लक्ष कुठं लावलं पाहिजे? स्वर्गाकडे लावलं पाहिजे. या चंचल धनावरती लक्ष लावू नका. हालेलुया. हालेलुया. मेहनत करा, पण कशासाठी? देवाची वचनं पाळण्यासाठी. हालेलुया. देवाचं काम करण्यासाठी मेहनत करा. हालेलुया. दानसूर असा, दान धर्म करा. हालेलुया. कारण 2 प्रकारचे दान असतात. हालेलुया. हालेलुया. एक पैशाचं दान आणि एक ताकदीचं दान. म्हणून आजपासून तुम्ही हे वचन ऐकल्यानंतर तुमचं परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. परिवर्तन झालं पाहिजे. हालेलुया. कारण तुम्ही जे काय कमवता, भावाला मदत करत नाही, नातेवाईकाला मदत करत नाहीत, हालेलुया, कुणाला मदत करत नाहीत आणि पैसे साठवतात, मेल्यानंतर तुम्ही संगती घेऊन जाणार आहात का? हालेलुया. 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 म्हणून मदत करा, दानसूर व्हा, परोपकारी व्हा, देवाच्या वचनाचं पालन करा, तर देवाचे आशीर्वाद येतात. हालेलुया.
नुसती वचनं ऐकून बाहेर गेल्यानंतर परत तेच का रे माझ्या मागल्या करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुमच्यात बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे आणि देवाची वचनं पाळली पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणीनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.